खुल्या तेलावर बॅन तर करून दिला, पण जे लोक रोज 20-30 रुपयांचं तेल घेऊन आपलं घर चालवायचे, आता त्यांनी काय उपाशी राहायचं का हो? मित्रांनो, मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर एक बातमी आपल्याला बघायला मिळत आहे. ती म्हणजे की महाराष्ट्रामध्ये जे सुट्ट खाद्य तेल आहे ते विकण्यावर आता निर्बंध आणलेला आहे. म्हणजे ते बॅन केलेलं आहे. लूज तेल जे आपण विकायचो ते आता आपण विकू शकत नाही. याच्या मागचं जे कारण आहे ते FDA ने असं सांगितलेलं आहे, जे खुलं तेल आहे त्याच्यावरती कोणत्याच प्रकारचा बॅच नंबर राहत नाही, त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट राहत नाही, ते त्याचा स्त्रोत माहित नाही पडत की ते आलं कुठून. म्हणजे जर उद्या कोणाला जर फूड पॉइझनिंग वगैरे अशा कोणत्या समस्या झाल्या तर मग ते चेक कसं करणार की कुठून ते तेल आलं, कोणाकडनं घेतलं, त्यात बनलं कुठे. त्याच्यामुळे हे निर्बंध आणलेले आहे. आता एक प्रश्न असा येतो, जे भरपूर दुकानदार असं म्हणत आहेत की जे लोक रोज डेली बेसिसवर, म्हणजे जे मजूर वर्ग आहे, जे रोजचं 20-30 रुपयांचं तेल विकत घेतात, त्यांचा उदरनिर्वाह करतात, ते लोक आता काय करणार. म्हणजे तेलाचे जे पॅकेट्स आहेत त्यांची किंमत तर जास्त आहे, पण जे गरीब लोक होते ते तर बिचारे रोज काम करतात, रोज मजुरी करतात आणि रोजचं त्यांचं तेल घेतात आणि त्यांचा उदरनिर्वाह करतात. तर आता याच्यावर एक सोल्युशन असं आहे मित्रांनो, मागे एक नोटीस आली होती ज्याच्यामध्ये तेलाचे जे पॅकेट्स आहे, जे आपल्याला नेहमी त्रास व्हायचा की कोणते 800 ग्रामचे राहायचे, कोणते 900 ग्रामचे राहायचे, कोणते 840चे राहायचे, तर त्याच लेटरमध्ये आपण इथे बघू शकता की 200 ml किंवा 200 ग्रामच्या खाली कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही आहे. याचा अर्थ जे छोटे पॅकेट्स आहेत ते आता बनवू शकतात. म्हणजे 100 ml चे पॅकेट बनवू शकतं, 200 ml आणि त्याच्या खाली जितकेही आहे असे वेगवेगळे पॅकेट्स आता कंपनी बनवू शकतं आणि ते आपल्याला आता दुकानात ठेवायला लागणार. आणि जे लोक जे खुलं तेल घेऊन जायचे, ज्यांची पर्चेसिंग कॅपॅसिटी कमी राहायची, त्यांना आपण ते तेल देऊ शकतो. म्हणजे छोटं पॅकेट, मग ते 30 रुपये, 50 रुपये, 60 रुपये असं छोट्या किमतीचं काहीतरी राहू शकतं. त्याच्यामुळे घाबरण्याचं असं काही कारण नाही आहे. उलट जे लोक खुलं तेल घ्यायचे त्यांना आता कमी किमतीमध्ये चांगलं पॅकिंग वालं तेल मिळणार.